गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ ज्याला म्हणतात किंवा चालू असणारा. म्हणजे याच्यामध्ये काय स्ट्रक्चर आहे बघा. सब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस वर्ब वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट, त्यानंतर ॲम कधी येतं, आय नंतर कायम ॲम येतं. सिंग्युलर एकवचन असेल सब्जेक्ट तर इज येतं, अनेक वचन असेल तर आर येतं. त्याच्यानंतर मूळ क्रियापद जे काय असेल त्याचं मूळ फॉर्म म्हणजे बेस फॉर्म म्हणजे त्याचं मूळ रूप, त्याला आय एन जी लावायचं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आता पहिलं वाक्य बघा. एक्झाम्पल ही आपण ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य बघणार आहोत. तर पहिलं सेंटेन्स, मी आय एम इटिंग अ मँगो. ह्याचा मराठीत अर्थ काय होतो, मी आंबा खात आहे. म्हणजे खाण्याची क्रिया आता चालू आहे. इट हे मूळ रूप आहे, त्याला आय एन जी लागलं. आय नंतर ॲम आलं. इट हे मूळ रूप, त्याला आय एन जी लागलं. आय एम इटिंग अ मँगो. काय खात आहे, ऑब्जेक्ट हे मँगो. असं तुम्ही कुठलीही क्रियापदं घेऊ शकता. म्हणजे मी आता तुम्हाला शिकवत आहे, आय एम टीचिंग. यू आर लर्निंग, तुम्ही शिकत आहात. यू आर रायटिंग, तुम्ही लिहित आहात. तुम्ही व्हिडिओ बघत आहात. यू आर वॉचिंग द व्हिडिओ. असं मूळ क्रियापदाला आय एन जी लावायचं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट लावायचं. पुढचं वाक्य, विद्यार्थी इंग्रजी शिकत आहेत. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट काय येणार, विद्यार्थी, स्टुडंट्स. मी स्टुडंट्स अनेक का घेतलं तर आहेत असं म्हणले म्हणून. आहे असतं तर मी नुसतं स्टुडंट घेतलं असतं. इथं आहेत अनेक आहेत म्हणून स्टुडंट्स. आता याच्यात क्रियापद काय आहे, शिकत. शिकत आहेत म्हणजे शिकणे. शिकणे म्हणजे काय, लर्न. आता स्टुडंट्सच्या नंतर काय येणार, सब्जेक्ट नंतर आर, कारण हे स्टुडंट्स आहेत, अनेक आहेत, शिकत आहेत म्हणून स्टुडंट्स आर. शिकणेला काय, लर्न, LEARN. त्यानंतर वर्ब वन झालं हे, त्याला लागतो आय एन जी, लर्निंग इंग्लिश. स्टुडंट्स आर लर्निंग इंग्लिश. विद्यार्थी इंग्रजी शिकत आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, शी इज स्पीकिंग द ट्रूथ. शी आहे सिंग्युलर, शी नंतर इज आलं. त्याच्यानंतर स्पीक म्हणजे बोलणे. स्पीकला आय एन जी लागतं. द ट्रूथ, ट्रूथ म्हणजे सत्य. याचा अर्थ काय झाला, ती सत्य बोलत आहे, करत आहे, तिची क्रिया चालू आहे. इथं शिकण्याची क्रिया चालू आहे, इथं बोलण्याची क्रिया चालू आहे, इथं खाण्याची क्रिया चालू आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघत आहात, तुमची बघण्याची क्रिया. मी शिकवत आहे, माझी शिकवण्याची क्रिया. तुम्ही शिकत आहात, लर्निंगची क्रिया. ही झाली ॲफर्मेटिव्ह. आता ह्याचं आपण निगेटिव्ह कसं करायचं, तर आय एम नंतर येणार नॉट. ॲम नॉट इटिंग अ मँगो म्हणजे मी आंबा खात नाही. म्हणजे आत्ता म्हणजे मी आत्ता आंबा खात नाही असं झालं. म्हणजे आत्ताच ती क्रिया चालू नाही. स्टुडंट्स आर नॉट लर्निंग इंग्लिश. इथं येणार स्टुडंट्स आर नॉट लर्निंग इंग्लिश. आर नंतर नॉट येणार. शी इज नंतर नॉट येणार. जेव्हा निगेटिव्ह वाक्य करायचं तेव्हा ॲम इज आर नंतर नॉट लिहायचं आणि बाकी सगळं वर्ब नंतर आय एन जी आणि बाकी सगळं लिहायचं. आता आपण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बघू, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. पहिलं वाक्य, तुम्ही खेळत आहात का, म्हणजे आत्ता जी तुम्ही क्रिया करत आहात त्याबद्दल आपण बोलतो. इथं तुम्ही खेळत आहात का, आर यू प्लेईंग. आणि यू, तू, आता इथं समजा तू असतं सिंग्युलर एकवचन तरी पण आरच येतं. लक्षात ठेवा, यूच्या नंतर आरच येतं आणि आयच्या नंतर ॲम येतं. आर यू प्लेईंग. त्यानंतर तो अभ्यास करत आहे का. आता इथं कसं येईल, तो अभ्यास करत आहे का, तो म्हणजे ही, अभ्यास म्हणजे स्टडी. मग आता कसं येणार वाक्य, त्याला काय येणार, इज. इज ही स्टडिंग. अभ्यास करत आहे का, इज ही स्टडिंग. त्यानंतर आर दे. दे म्हणजे अनेक वचन, ते त्या ती. दे नंतर आर येतं. आर दे फ्लाईंग काईट्स नाऊ. काईट्स म्हणजे पतंग, फ्लाय म्हणजे उडवणे. आर दे फ्लाईंग काईट्स नाऊ. आत्ता ते पतंग उडवत आहेत का. हे झाले इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आता इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह वाक्य म्हणजे काय करायचं, या आर नंतर आपण आर यू नंतर आर यू नॉट प्लेईंग असं येतं. इज ही नॉट स्टडिंग. आर दे नॉट फ्लाईंग काईट्स नाऊ. आलं लक्षात. दे नंतर नॉट येतं. ही झाली इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स.
आता आपण ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात. मग अशा ह्याच्या आधी जी आपण बघितली ना त्याच्यामध्ये आपण येस नोची आन्सर्स होती. बघा तुम्ही त्याचे आन्सर्स तुम्ही द्याल तेव्हा त्याचे येस ऑर नो उत्तर येईल. पण ह्याच्यामध्ये आता कसं होणार आहे, व्हॉट आर यू डुईंग, म्हणजे तू काय करत आहेस तर आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. व्हॉट आर यू डुईंग, तू किंवा तुम्ही तू काय करत आहेस किंवा तुम्ही काय करत आहात. आता इथं ती का हसत आहे. आता इथं काय येणार, काला येतं व्हाय नंतर येणार ती म्हणजे सिंग्युलर. मग त्याच्या आधी काय येतं, इज, शी असल्यामुळे इज. व्हाय इज शी, हसतला हसणे म्हणजे लाफ, LAUGHING. व्हाय इज शी लाफिंग, ती का हसत आहे. आणि व्हेअर आर वी गोईंग, आपण कुठे जात आहोत. आलं लक्षात. ही WH फॅमिलीचे आन्सर्स असतात. त्याला येस नोची WH फॅमिलीचे क्वेश्चन्स असतात. त्याच्यामध्ये आन्सर्स येस नो येत नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.